येस, रत्न सिंग कॉल करणार आहेत. टेल इज द कॉल अँड हेड इट इज. फायनलचा टॉस सुद्धा हेड येतोय, कारण आतापर्यंत जितके टॉस झाले सगळ्याला हेड आलाय. येस, टॉस जिंकलाय टीम दुर्गेश इलन अर्नाळा या संघाने. काय निर्णय असेल विघ्नेश? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण. येस रत्नेश, विश ऑल द बेस्ट या मॅच साठी. दोन्ही टीमसाठी नवीन चेंडू असेल याची नोंद घ्या. फायनलचा महामुकाबला थोड्याच वेळात आपल्या समोर सादर केला जाईल. तोपर्यंत जे प्रेक्षक वर्ग या सामन्याला पाहतात सर्वांना विनंती आहे, चेअरअप करा, प्रोत्साहन द्या आणि या सुंदर अशा सामन्यांची मजा घ्या. थँक्यू. Yes, and man of the match, जयेश गरत. येस जयू, आपण यायचंय. नितेश गुप्ता यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. एक मोठी मॅच तुमच्या आमच्या समोर सादर केली जाणार आहे. त्या अगोदर मागील मॅचचा हिरो जो थांबला त्याने वेळ जाऊ दिला आणि मोक्याच्या क्षणी सामन्याला कलाटणी देत असताना पुन्हा एकदा दाखवून दिला तो गॅम्बलर खेळ, आणि म्हणून तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच. येस, थँक्यू जयेश. जास्त वेळ घेणार नाही, परंतु कसं वाटतंय या स्पर्धेमध्ये येऊन? परफॉर्मन्स झालाय, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार भेटतोय. पहिला मोठ्या भावाने घेतला, आता तू घेतलास, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, कारण की टुर्नामेंट एकदम अप्रतिम आहे. आताच्या मॅच मध्ये स्थिती काय होती, दबाव प्रेशरची लेवल काय होती आणि काय मनामध्ये चाललं होतं, कारण मॅच बिलकुल फसलेली होती? मी मॅच जिंकवायच्या याच्यातच होतो आणि विकेट चाललेलं म्हणून थोडं थांबून प्रेशरमध्ये. येस, खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचसाठी, कारण जयेश आहे सर्वाधिक डिसिप्लिन खेळाडू, सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू वसई तालुक्यामधील, आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅच या सेमीफायनल नंबर 2 मधील. चला घाई करा, कारण 11 वाजेपर्यंत आपल्याला टर्फ खाली करायचं आहे. सँडी, हार्ड लक. चला घाई करायचे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. दुर्गेश इलन अर्नाळा. चला सामन्याला सुरुवात होते. विकास दसकर, ग्रँड फिनाले चा महामुकाबला या ठिकाणी येतोय. पहिला चेंडू उजव्या स्टेज जास्तच बाहेर. 1+1, 2 धावा. धावपलकामध्ये धावपलकाचा आगाज करताना येताना पाहायला मिळतात. ग्रँड फिनालचा महामुकाबला आहे आणि अशा वेळेला तुम्हाला धावा बनवाव्या लागतील, धावा वाचवाव्या लागतील आणि मॅच सुद्धा जिंकवावी लागेल. तर आणि तरच तुम्ही होऊ शकता चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 चे विजेते. मागील वर्षी अष्टविनायक नालासोपारा संघाने विजेतेपद पटकावलं होतं आणि या वर्षी कोणता संघ बाजी मारेल? ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धाव त्या ठिकाणी येते. विवेक पांडे एक सरळ मनसुब्याने मैदानाच्या आतमध्ये आलाय. रणनीती क्लिअर आहे की विकास दसकरचं षटक खेळून काढायचंय आणि तिथून मात्र येणाऱ्या गोलंदाजावरती अटॅक करायचंय. काय घडेल या मॅच मध्ये, काय बिघडेल ते मात्र आपण पाहणार आहोत. ऑनसाईडला जाणार, उजव्या स्टेज जास्तच बाहेर जाणारा चेंडू. 1+1. रणनीती काय? रणनीती सरळ आहे. जी आहे स्ट्रेंथ दुर्गेश इलन अर्नाळा संघाची, ती स्ट्रेंथला त्या स्ट्रेंथला मात्र विकनेस बनवायची आहे
आणि म्हणूनच अवांतरित चेंडूंवरती घेतलेली एक एक धाव अतिशय महत्वाची आणि अतिशय चांगली म्हणता येईल टीम सेंट्रल पार्क या संघासाठी. धावफलकाचा विचार करायचा तर एक चेंडू 5 धावा धावफलकावरती. रिव्हर्सचा अटेम्प्ट एक धाव घेतली जाते. स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट. धावफलक हलतं ठेवलं जातंय आणि धावफलक हलतं ठेवण्याचं कारण काय तर ज्या ज्या वेळेला तुम्ही धावफलक हलतं ठेवता त्या त्या वेळेला दबाव गोलंदाजावरती येतो आणि गोलंदाजावरती येणारा दबाव हा नेहमीच आपल्याला पर्वणी म्हणून येताना पाहायला मिळतो आणि या क्षणाला या गडीला येते डॉट डिलिव्हरी. कमबॅक केला जातोय. ही खासियत आहे विकास दसकर यांची. ग्रेट ऑलराऊंडर म्हणून त्यांची ख्याती असं म्हटलं जातं ना. उद्दिष्ट जास्तच बाहेर जाणारा चेंडू. वाईटचा इशारा आमचे ऑफिशियल रोनित गोलकर आजच्या या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळाला नाहीये कारण सर्वाधिक बहरामध्ये सर्वाधिक फॉर्म मध्ये असणारा खेळाडू परंतु आज पंचांच्या भूमिकेमध्ये चोख कामगिरी बजावतोय. चेंडूचा खेळतोय. 3 धावा धावफलकावरती आहेत. 7 रन्स ऑन स्कोर बोर्ड. पुढील चेंडू ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न परंतु चांगली फिल्डिंग. एकच धाव डिक्लेअर झोन मध्ये जाणार हा चेंडू. जखडून ठेवलं गेले. षटकार आलेला नाहीये. अवांतरित धावा आल्यात. धावून धावा काढलेल्या आहेत आणि त्या धावांच्या बळावरती आतापर्यंत तरी सामना किंवा ही इनिंग थोडीशी बॅलन्सिंग. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चांगली फेकी. डायरेक्ट हिट होते का. पंचांकडे दाद मागितली जाते परंतु फलंदाजाने तर बॅट कदाचित ही डायरेक्ट हिट नव्हती आणि खेळाडू तिथून आलाय. विकेटचं पतन. विकास दसकरचा पुढील चेंडू मात्र जास्तीत बाहेर जाण्याचा प्रयत्न. जाणार हा चेंडू. छेडखानी करण्याचा कोणता प्रयत्न नाहीये आणि त्या कारणास्तव मात्र फक्त वाईट चर्पान एक धाव येताना पाहायला मिळेल. ही स्ट्रॅटेजी आहे. कोणत्याही प्रकारे षटकार मारून द्यायचा नाही आणि टर्फ क्रिकेटमध्ये ज्या वेळेला तुम्ही खेळतात त्यावेळेला सांभाळावं लागतं. ज्या वेळेला तुम्ही टर्फ क्रिकेटमध्ये खेळता त्यावेळेस अवांतरित धावांपेक्षा षटकार जाणं ही मोठी बाब मानली जाते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. खोदून काढला हा चेंडू. चांगली फिल्डिंग. करण निजाई चांगलं बॅकअप त्या ठिकाणी मिळतंय विघ्नेश साखळदोडा यांच्या माध्यमातून आणि या 3 धावा वाचताना पाहायला मिळतात. षटकाची जवळजवळ समाप्ती. 11 धावा धावफलकावरती. 11 रन्स ऑन स्कोर बोर्ड. थँक्यू. चला घाई करा प्लीज. दुर्गेश 11 घाई करायचंय कारण वेळ कमी आहे आपल्याकडे. नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय मिस्टर करण निजाई. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. धारदार गोलंदाजी करणं, तेज तर्रार गोलंदाजी करणं आणि जास्त करून फलंदाजावरती दडपण आणण्याचा प्रयत्न या गोलंदाजीच्या माध्यमातून सातत्यानं होताना पाहायला मिळाला आहे आणि मागील 2 वर्षामध्ये टर्फ फॉर्मॅटमध्ये चांगला बॉलर म्हणून दुर्गेश शिलाने संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अतिशय चांगले डेली टप्पा चोख नियंत्रण भरी गोलंदाजी आणि बीट होता रत्न सिंग. अतिशय चांगला चेंडू होता. करण निजाई यांचा समजू शकला नाहीये. ब्लाइंड स्ट्रोक. आता मात्र अप्रतिम डिलिव्हरी. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. टप्पा मात्र यष्टनच्या अगोदर आदळन त्या कारणास्तव मात्र डॉट डिलिव्हरी. चला शांतता प्लीज. प्लीज कॉपरेट. अंपायरचा डिसिजन बदलणार नाहीये. कोणी आर्ग्यू करू नका प्लीज. अंपायरचा डिसिजन बदलणार नाहीये. कोणी आर्ग्यू करू नका. वेळ तुमचा तुम्ही दवडताय. करण निजाई वन्स अगेन गोलंदाजी मार्कवरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चांगला झेल. जयेश घरत. वॉट अ कॅच.
पॉवर प्लेचं षटक आहे. राहुल पुळेकर फलंदाजी मार्गवरती येताना पाहायला मिळते. 2 गडी तंबूच्या दिशेने गेलेले आहेत. करणीचं याच्यासाठी एक नवीन चॅलेंज असेल, कारण राहुल समोर गोलंदाजी करणं तितकासा अनुभव नाहीये. आणि आता राहुल पहिला चेंडू सन्मानजनक स्थितीमध्ये खेळलाय. बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई असेल, कारण एक ख्यातनाम खेळाडू वर्सेस ख्यातनाम गोलंदाज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुढातून बॅटवरती आला. चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळेल. ही मॅच अतिशय क्रुशियल, अतिशय महत्वाची, कारण नामांकित खेळाडू या मॅच मध्ये एकमेकांसमोर उभे येऊन टाकताना पाहायला मिळतात. शिवम राई भारदार दर्जेदार फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आहे आणि या ठिकाणी त्याला नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. एक काळ दुर्गेश नारनाळा संघाच्या माध्यमातून खेळताना आपण पाहिलं असेल आणि आता अगेन्स्ट त्यांच्या खेळत असताना कशा प्रकारची कामगिरी करतोय ते मात्र आपण पाहणार आहोत. अतिशय चांगली डिलिव्हरी, मॅग्निफिसंट डिलिव्हरी, बॉल ऑफ द टुर्नामेंट. काय चेंडू हाताळलाय. खोलर टप्प्याचा चेंडू होता. दोन्ही पायांच्या मधून सरळ जातो यष्टिरक्षकाकडे. षटकाची समाप्ती. थँक्यू डीजे. फक्त एका धावेचं षटक हाताळलंय. नाव आहे करण निजाई. 2 षटकांची समाप्ती. 12 धावा धावफलकावरती. आशिष मेहर नवीन गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा अजून एक खंबाळावासी या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती येतोय. अभिमानाची गोष्ट असेल की आज प्रत्येक संघांमध्ये खंबाळ्याचा एक खेळाडू खेळताना दिसतोय. आशिष मेहरचा हा चेंडू मात्र बॅटवरती व्यवस्थित रीतीने आला नाही. स्ट्राईक रोटेट होते. एक धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. प्रत्येक धाव महत्वाची असेल. ही मॅच सुद्धा लो स्कोरिंग पाहायला मिळू शकते, कारण या मॅच वरती सुद्धा सर्वांच्या नजरा असतील. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्रॅकिंग स्ट्रोक, मॅग्निफिसंट ड्राईव्ह, षटकार. पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल. आशिष मेहरवरती केलेला आघात चांगला चेंडू होता. कोलर टप्प्याचा चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. ॲलन कोहली याच्या माध्यमातून कोणतीही धाव नसेल. थांबून धरलंय, जखडून ठेवलं गेलंय शिवम राय यांना. पाहणार पुढील चेंडू होते कशा प्रकारची कामगिरी केली जाते. चेंडूचा खेळ चालला. 3 धावा दाबल करते. 19 धावा. आशिष मेहर वन्स अगेन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना समोर शिवम राय. लालच देणारा चेंडू होता. हलक्या पद्धतीचा चेंडू. धावचीची संधी मिस आणि अक्षरशः फलंदाजाच्या दिमागाशी खेळलं गेलंय. कधी पाहिलं नव्हतं आशिष मेहर यांना या प्रकारचे चेंडू हाताळताना, आणि आशिष मेहरने दाखवून दिलं की मी स्लो आर्म चेंडू सुद्धा हाताळतो. अतिशय चांगली डिलिव्हरी. शिवम राय वन्स अगेन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. झेलची संधी मिस होतीये आणि एक धाव मिळतीये. अतिशय चांगला स्ट्रोक होता. बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई मी यासाठी म्हटलंय कारण राहुल पुळेकर सातत्याने आपण पाहिलं असेल मोठमोठे प्रहार लगावण्यासाठी जाणले जातात, मानले जातात, परंतु या वेळेला टीम वेगळी आहे. या टीम समोर मोठे प्रहार करणं म्हणजे तितकीशी सोपी गोष्ट नसेल. आता मात्र व्हाट अ शॉट, डान्सिंग डाऊन द विकेट. बॅटचा फ्लो बिलकुल अप होता आणि चेंडू सरळ गेला आहे स्ट्रेट डाऊन द विकेट. षटकार. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा दाबल करते आहेत 26. शेवटचं षटक अतिशय निर्णायक असणार आहे कारण 26 धावांनंतर किती धावा दाबल करता येतील. या षटकामध्ये धावांची बरसात पाहायला मिळू शकते कारण शेवटचे षटक आहे स्लॉग्सवर निर्णायक आणि शेवटचं हाणामारीचं षटक. चेंडू आता मात्र नोच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय. फुलटप्प्याचा चेंडू होता, करणं गरजेचं होतं षटकारामध्ये कन्वर्ट या चेंडूला, कारण जर का हा षटकार आला असता तर पूर्णपणे षटक दबावाखाली गेलं असतं विघ्नेश यांचं. परंतु एक रणनीतीचा भाग. पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल. चेंडूला मात्र त्या ठिकाणी चांगला झेल. किरण गरत कोणती चुकी न करत असताना विकेटचं पतन. शिवम राय बॅक टू द डिपार्ट.
नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत असताना एक आक्रमक शैलीचा दर्जेदार अनुभवी क्रिकेटर खेळाडू म्हणून त्याची ख्याती. लॉसन कोरिया मोठा फटका, जेलची चरबाने माघारी परतेल, विकेटचं पतन. दोन चेंडूचा खेळ झालाय, लगातार 2 विकेट्स येताना पाहायला मिळतात. अंकित पाटील मोठा फटका आणि ओव्हर कॅच, हॅट्रिक. पहिली हॅट्रिक फायनलच्या सामन्यामध्ये येते विघ्नेश साखळतोडेच्या बॅट मधून. अप्रतिम षटक. प्रत्येक फलंदाज थँक्यू टू महत्वाचा होता या ठिकाणी. षटकारांची आतिषबाजी करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न सुद्धा तोच केलाय, परंतु वाटलं सुद्धा नव्हतं की या षटकामध्ये हॅट्रिक होईल. हॅट्रिक झाली आहे. चांगलं षटक दुर्गेशला नारनाळ संघासाठी. विशाल पारकर हाच खेळाडू मात्र येताना पाहायला मिळते. धावचीची संधी, परंतु अगोदर स्टंप पडला होता. चांगले फिल्डिंग हितेश कोहली यांची. टीम वर्क, टीम कॉम्बिनेशन, संघाने केलेली मैदानाच्या आतमध्ये कामगिरी ही सर्व काही प्रेझेंट करते या मॅच मध्ये. 4 चेंडूचा खेळ झालाय. राहुल पुळेकर स्ट्राईक एंड वरती. येणारे 2 चेंडू 2 मोठे प्रहार मॅच मध्ये पुन्हा एकदा आशा जिवंत करू शकते. एक वेगळ्या धावफलकापर्यंत समाधानकारक धावफलकापर्यंत जाण्यासाठी मदत करू शकते. आणि फुल टॉप चेंडू होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थितरित्या बॅट वरती आला नाही. धावचीची संधी आणि एकच धाव घेतली जाते आणि परिपूर्णपणे स्ट्राईक रोटेट सुद्धा केली जाते. धावफलकावरती आहेत. थँक्यू टू 28 धावा, 28 28 28 धावा धावफलकावरती. 29 धावा धावफलकावरती आहेत. 29 येस 29. शेवटचा चेंडू असणार आहे. विघ्नेश साखळतोडे समोर. राहुल पुळेकर चांगला फटका, झेलची संधी आणि झेल. विकेटचं पतन होतं शेवटच्या चेंडूवरती. या षटकामध्ये आलेल्या 4 विकेट्स आणि त्या कारणासह मात्र 29 धावांपर्यंत रोखून धरण्यामध्ये आतापर्यंत आलं यश. टीम दुर्गेश अर्नाळा या संघाला 30 धावांचं टार्गेट आहे. चला लगेच कोणताही विलंब लावू नका. थँक्यू. सामना रंगलाय, सजलाय, सवरलाय, धजलाय, परंतु मॅच अजून बाकी आहे. 30 धावांचं टार्गेट समोर. सुनील ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव घेतली गेली. जयेश घरत चांगल्या प्रकारे चांगली प्लेसमेंट करत असताना सामन्याला सुरुवात करून देण्याचा प्रयत्न आतापर्यंत तरी यशस्वी होताना पाहायला मिळतोय. प्रशांत घरत स्ट्राईक एंड वरती. मागील 2 सामन्यामध्ये दर्जेदार कामगिरी त्यांनी केली आणि आता पुन्हा एकदा अपेक्षा असेल हा सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघांमध्ये स्टारकास्ट जर आपण पाहिली तर अतिशय दर्जेदार खेळाडू या दोन्ही संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. आणि आता कोणाचा क्लास मोठा, कोणाचा दर्जा मोठा, कोणाची मेहनत मोठी, कोणाचे प्रयत्न मोठे, कोणाचा आत्मविश्वास मोठा, तो असेल या चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 चा विजेता. सुनील समोर आहे प्रशांत घरत.
हलक्या हाताने टाकण्याचा प्रयत्न, अनोखा शैलीमध्ये या चेंडूला खेळ हाताळण्याचा प्रयत्न होता. वाईटचा इशारा, पुन्हा एकदा अवांतरित धाव धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळते. चेंडूचा खेळ झाला 1 धावा धावफलकावरती आहेत. 3 धावा आणि आता मात्र प्रशांत गरत, भावेश पवार अर्नाळ्याचा षटकार लगावताना पाहायला मिळतोय. काय या खेळाडूला फायटर जेट म्हणतात, काय या खेळाडूला अर्नाळ्याचा भावेश पवार म्हणतात ते दाखवून देतोय. कारण प्रत्येक सामन्यात फलंदाजीची सुरुवात षटकाराने केली आहे. आता मात्र डाव्या स्टेजच्या बाहेर जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. वाईट चरपण एक धाव धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड होईल. दहा धावा धावफलकावरती लगावले जात आहेत. सुनील पुन्हा एकदा समोर असेल. प्रशांत ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, ऑफ साईडला चेंडू, ज्या प्रकारे फिल्डिंग केली गेले, अप्रतिम फिल्डिंग, परंतु एक धाव पूर्ण केली जाते. चित्याच्या चपळाईने परफॉर्म करावा लागेल. याचं कारण असं की दोन्ही संघ चिवट आहेत. दोन्ही संघांमध्ये एक वेगळी क्षमता आहे आणि त्या क्षमतेला जो कोणी चांगल्या प्रकारे वाव देईल, जो त्यांच्या कॉन्फिडन्सला सत्यामध्ये अवतरताना पाहायला मिळेल, तो होईल या मॅचचा विजेता. पाहणार आहोत कोणाचे प्रयत्न या ठिकाणी यशस्वीने. आता मात्र अप्रतिम फटका, जसा आला तसा भेदून देत असताना सीमारेषा बाहेर षटकार. ड्राईव्ह केलेला चेंडू ऑफच्या दिशेने आपण पाहतोय. एक धाव घेतली जाते. जयची खासियत आहे, एखादा मोठा फटका आला त्यानंतर कलात्मकतेने त्या चेंडूला मधल्या पुढील चेंडूला सन्मानजनक स्थितीमध्ये खेळणं, क्रिकेटची नजाकतता पेश करत असताना पाहायला मिळतं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूमध्ये गती इतकी होती, स्विंग, ज्या प्रकारे फिंगर रोल केले गेले होते त्या सर्व गोष्टीला पाहता मिस्टर स्ट्रोक षटकाची जवळजवळ या ठिकाणी समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा दाखल करते 18 रन्स. विवेक पांडे गोलंदाजी मार्क होती सज्ज होत असताना जयेश गरत स्ट्राईक एंडवरती चांगला चेंडू, नो +1. 2 धावा धावफलकामध्ये ऍड होत आहेत. सहज आणि सोपा विजय या ठिकाणी मिळवला जाईल का? कारण फायनल मध्ये जी रंगतदारता अपेक्षित होती, ज्या प्रकारची चोरस होईल असं वाटलं होतं, ती होताना पाहायला मिळत नाही. आणि आता मात्र मॅग्निफिसंट बॉलिंग, व्हॉट बॉलिंग, अप्रतिम चेंडू, यष्ट्या उद्ध्वस्त करणारा, फर्निचर बिलकुल डिस्ट्रॉय करणारा हा चेंडू. विकेटचं पतन, प्रशांत गरत बॅक टू द डिपार्ट. विकास दसकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, अगोदरच मन बनवलं होतं, परंतु चांगली बॉलिंग. विवेक पांडे एक ख्यातनाम खेळाडू, ज्या प्रकारचं षटक करण निजाईने हाताळलं होतं त्या प्रकारची बॉलिंग करावी लागेल. एका धावेचं षटक हाताळावं लागेल. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 रन्स. ड्राईव्ह करण्याचा ऑन साईडला फक्त प्लेस केले गेले, एक धाव कंप्लीट केली जाते आणि 22 धावांवरती धावफलक जात असताना 8 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. एका बाजूला सेंट्रल पार्क, दुसऱ्या बाजूला दुर्गेशिलन अर्नाळा. दुसरं षटक प्रगतीपथावरती. इथून मात्र अजून 2 षटक सुद्धा येणं शिल्लक असणार आहेत. या षटकानंतर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगला झेल सुनील. DJ Vaibhav in the mix. थँक्यू टू 4 चेंडूचा खेळ झालाय. धावा धावफलकावरती आहेत.
22. अतिशय चांगला चेंडू, वाईडचा इशारा, अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड केली जाते. विघ्नेश साखलतोडे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्वतःला थांबवलं गेलं. या ठिकाणी धावचीतची संधी होती, मिस होते. डॉट डिलिव्हरी येताना पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. 13 चेंडू आणि 7 धावांची गरज. अगदी या सामन्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करतोय तो विवेक पांडे, परंतु साथ द्यावी लागेल सर्व क्षेत्ररक्षकांना, कारण मॅच अजून बाकी आहे. मॅच अजून संपलेली नाहीये. या मॅच मध्ये काही घडू शकतं. 2 षटकांची समाप्ती, 23 धावा धावफलकावरती आणि माफ करा 24 धावा धावफलकावरती आहेत. 6 धाव्यांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये. थँक्यू टुजे. गाणं बरोबर आहे, परंतु या ठिकाणी धीरे चालून चालणार नाही. इथे अग्रेसिव्ह भूमिका बजावावी लागेल. 12 चेंडू 6 धावांची गरज. अंकित पाटील गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळत आहेत. अतिशय निर्णायक गडी आहे. या मॅचला जर जिंकायचं असेल तर या षटकामध्ये 2 ते 3 गडी बाद, 2 ते 3 निर्धाव चेंडू, मेडन ओव्हर, या प्रकारे काहीतरी चमत्कार करावा लागेल. जर का तुम्ही या प्रकारची किमया कराल तर मात्र या सामन्यामध्ये परत येऊ शकता. विघ्नेश साखलतोडे स्ट्राईक एंड वरती, नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज विकास दसकर. वेगळे क्षेत्ररक्षणी सजावट आपण पाहू शकतो, संपूर्णपणे जखडून ठेवलं गेलंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अनोख्या शैलीमध्ये डिक्लेअर झोन मध्ये जाणारा चेंडू. एकच धाव. एक धाव येताना पाहायला मिळते. चला ऑफिशियल आपलं डिसिजन देऊन संपवायचंय. एक धाव घेतली जाते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द विकेट. चेंडू त्या ठिकाणी गेला, कोणतीही धाव नाहीये. वॉट बॉलिंग. अतिशय चांगली फिल्डिंग होतीये, चांगली गोलंदाजी होतीये आणि या प्रकारची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये अपेक्षित होती. ज्या ठिकाणी 18 धावा आल्या, मॅचला अर्ध संपूर्ण पूर्ण करण्याचा प्रयत्न, म्हणून आता बॅलन्स कमी. आता मात्र चेंडू सर जातो इनटू द गॅप. चौकार षटकार काय आहे? चौकार. येस, थँक्यू. 4 धावा येतात. या 4 धावांनी धावफलक पुढे जात असताना आपण पाहतो जाऊन पोहोचतो थेट 29 धावांवरती. एका धावेची गरज असेल आणि एक धाव मात्र या वाईट चरपाने त्यांना पाहिलं. अशा प्रकारे विजय संपादन करते टीम दुर्गेश नानाळा. विजय दुर्गेश डांस. Yes, come on. दुर्गेश डांस कंपल्सरी है, ट्रॉफी के पहले डांस कंपल्सरी है. कम ऑन फास्ट. यस, करण निर्जाई. थँक्यू रुजे. चला दोन्ही टीम समोर या. समोरची बुकिंग आहे. दुर्गेश या लगेच. चला सेंट्रल पार्क आपण सुद्धा या.
पुढे बुकिंग सुद्धा आहे, त्यामुळे प्राइस सेरेमनी आपला थोडासा मोठा आहे, त्या कारणास्तव आपल्याला लवकरात लवकर या कार्यक्रमाची सांगता करायची आहे. Yes, Team Central Park present Champions Trophy 2021. व्ही मध्ये थांबायचंय. दुर्गेश शिलोन लेफ्ट साइडला थांबा. सेंट्रल पार्क राइट साइड में खड़ा रहना है. दुर्गेश शिलोन लेफ्ट साइड, सेंट्रल पार्क राइट साइड. ऑफिशियल्स आणि बाकी मान्यवर मंडळी सर्वांनी आमच्या कटआउटच्या दिशेने यायचं. थांबायचं. दुर्गेश शिलोन लांब जाऊ नका. टीम सेंट्रल पार्क प्रेझेंट चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेमधील शेवटचा आणि अंतिम विजय आपल्याला पाहायला मिळाला. दुर्गेश शिलोन अर्नाळ संघ. विजय संघाचं खूप खूप अभिनंदन. पराभूत संघ जो रनर टीम पाहायला मिळाले सेंट्रल पार्क, त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन, कारण इथपर्यंतचा प्रवास तितकासा सोपा नव्हता. खडतर प्रवासादरम्यान ते पुढे आले आणि त्यानंतर फायनल खेळताना सुद्धा पाहायला मिळाले. या स्पर्धेसाठी ज्यांचं सहकार्य लाभलंय त्यांचं सुद्धा मनापासून आम्ही आभार व्यक्त करणार आहोत. विलास नरसाळे असतील, नितेश गुप्ता असतील, त्यांच्या माध्यमातून लॉसन कोरिया, सुनील, विवेक पांडे, रत्नेश सिंग, पाटील स्पोर्ट्स, सोपारा स्पोर्ट्स या सर्वांचं मनापासून आभार. श्रीकांतजी चव्हाण साहेब आपण सुद्धा यायचंय. आपलं सुद्धा मनापासून आभार आहे, कारण पहिल्या मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत आपण थांबलात आणि खरोखरच चांगलं सहकार्य तुमचं सुद्धा या स्पर्धेसाठी लाभलंय. त्यानंतर अवधूत लिंगायत यांचं सुद्धा मनापासून आभार, ज्यांचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. या स्पर्धेच्या सेरेमनीकडे जाण्या अगोदर सर्व टीम्स, ज्या 8 टीम या ठिकाणी पार्टिसिपेट झाल्या त्या 8 संघांचा सुद्धा मनापासून आभार, कारण वेळात वेळ काढून तुम्ही या स्पर्धेसाठी दिलेल्या आमंत्रणाला मान देऊन उपस्थित झालात त्याबद्दल खरोखरच मनापासून आभार. आणि प्रेक्षक वर्ग आपण असता म्हणूनच स्पर्धा खूप चांगल्या प्रकारे पार पडतात आणि म्हणूनच सर्व प्रेक्षकांचं सुद्धा मनाच्या अंतःकरणापासून खरोखरच खूप खूप आभार. दुर्गेश 11 तर या ठिकाणी उपस्थित ज्यांचं सहकार्य लाभलंय त्या मान्यवरांचा इथेच सन्मान सुद्धा आपण करणार आहोत. तर विनंती करेल नितेश गुप्ता आपण समोर यायचंय. विलास नरसाळे आपण सुद्धा समोर या. सर्वप्रथम या स्पर्धेसाठी ज्यांचं सहकार्य लाभलं असे पाटील नेटवर्कचे ओनर अंकित पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा इथेच सन्मान आपण करणार आहोत. अंकित आपण समोर यायचंय. आपला इथेच स्वागत सन्मान केला जाणार आहे आमचे नितेश गुप्ता यांच्या माध्यमातून. यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल. पाटील स्पोर्ट्स सातत्यानं प्रत्येक स्पर्धेसाठी सहकार्य करत असतात आणि या स्पर्धेसाठी सुद्धा मागील वर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा चांगला हातभार त्यांचा आहे आणि म्हणूनच त्यांचा सन्मान, ही ट्रॉफी नाही तर तो बहुमान आहे, तो यांना देऊन सन्मानित केलं जातंय. थँक्यू अंकितजी पाटील. त्यानंतर लॉसन कोरिया आपण सुद्धा यायचंय. लॉसन कोरिया आपण सुद्धा या. आपला सुद्धा इथेच सन्मान केला जातो श्रीकांतजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते. त्यानंतर आमचे जे ऑफिशियल्स या स्पर्धेसाठी लाभले त्यांचा सुद्धा इथेच सन्मान केला जाईल. विनंती करेल अविनाश घोसाळकर आपण समोर या. अविनाश घोसाळकर अतिशय चांगली पंचाची भूमिका त्यांनी पार पाडली, त्यांचा सुद्धा इथेच सन्मान केला जातोय श्रीकांतजी चव्हाण यांच्या हस्ते. अतिशय चांगला एक करिअर बिल्ड करण्याचा प्रयत्न त्यांचा सुद्धा आहे पंचांच्या माध्यमातून आणि खरोखरच चांगल्या स्पर्धांमध्ये त्यांना आपण पंचाच्या भूमिकेत पाहतो. अजून एक पंच आपल्याला लाभलेत ऑफिशियल्स गणेश गोवळकर, त्यांचा सुद्धा इथेच सन्मान केला जातोय नितेशजी गुप्ता यांच्या हस्ते. गुड अंपायरिंग, चांगली पंचांची भूमिका. त्यानंतर रत्नेश सिंह आपको भी आना है, आपका भी यहाँ पे सम्मान किया जाएगा. काफी अच्छी मेहनत और
लगन के साथ इस प्रतियोगिता को वो जुड़े थे और आपकी सहायता के लिए हम आपको सम्मानित कर रहे हैं। विवेक पांडे, आपको भी आना होगा। विवेक पांडे, इनका भी यहाँ पे सम्मान किया जा रहा है। काफी अच्छा सपोर्ट इनका भी रहा है इस प्रतियोगिता के लिए। सुनील, आपको भी आना होगा। सुनील लोहेरो, इनका इनका भी सम्मान लोहेरा किया जा रहा है। चेतन माली, द हिडन सपोर्टर, इसको इसलिए कहते हैं क्योंकि ये जो है ये पर्दे के पीछे वाला खिलाड़ी है, हमेशा सहयोग रहता है। चेतन माली, इनका भी यहाँ पे सम्मान किया जा रहा है। आदरणीय श्रीकांतजी चव्हाण साहेब यांचा सुद्धा इथे सन्मान केला जातोय नितेश गुप्ता यांच्या हस्ते। पहिला मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत उपस्थित राहिले आणि खरोखरच मानावं लागेल। आणि सरळ प्राइज सेरेमनीकडे आपण वळतोय आणि या स्पर्धेमध्ये भरपूर जणांनी मानांकन कमावलेली आहेत, तर आपण त्यांचा सुद्धा ती मानांकन देऊन या ठिकाणी पुरस्कृत करणार आहोत। तर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आदरणीय श्रीकांतजी जाधव चव्हाण साहेब यांच्या हस्ते बेस्ट फिल्डरचा हा किताब दिला जाणार आहे। या स्पर्धेमध्ये सर्वाधिक चांगलं क्षेत्ररक्षण कोणाचं झालं असेल तर कोण असेल? यस, आणि सर्वाधिक चांगलं क्षेत्ररक्षण ज्याने केलं आणि तो खेळाडू आहे मिस्टर विवेक पांडे फ्रॉम सेंट्रल पार्क। अफलातून क्षेत्ररक्षणाचा नजारा, चांगली कॅच, तदनंतर फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली आणि म्हणून तो ठरतोय मॅन ऑफ द बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट। मेडल आणि चषक देऊन त्याला सन्मानित केलं जातंय। यस नितेश, यस, आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, एक मेडल आणि आकर्षक चषक, चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 मधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज। यांनी गेस कोण असेल? करण निजाने एक धावेचं षटक हाताळलं। बट एव्हरग्रीन बॉलर हरणाऱ्याचा हार्दिक पांड्या, विघ्नेश साकलतोडे, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट। एका षटकामध्ये 4 गडी टिपले ते आणि पहिले हॅट्रिक या स्पर्धेमध्ये ज्यांनी नोंदवली आदरणीय श्रीकांतजी चव्हाण यांच्या हस्ते मेडल आणि चषक देऊन पुरस्कृत केलं जातं या किताबाने सर्वाधिक चांगला गोलंदाज या स्पर्धेमध्ये। थँक्यू। पुढील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, यस, आणि NSP स्पोर्ट्स सुमित ढेकळे यांच्या माध्यमातून ही बॅट दिली गेली आहे सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी। या स्पर्धेमधील आकर्षक चषक आहे आणि मेडल सुद्धा आहे। याने गेस कोण असेल? यस, आणि या स्पर्धेमधील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आणि हा पुरस्कार जातोय, दिस अवॉर्ड गोज टू नन अनदर दॅन वन अँड ओनली रत्नेश सिंग। विलासजी नरसाळे यांच्या हस्ते या ठिकाणी बॅट, मेडल आणि ट्रॉफी दिली जाते। NSP स्पोर्ट्स सुमित ढेकळे यांच्या माध्यमातून ही बॅट स्पॉन्सर केली गेली आणि ती सुद्धा देत असताना आपण पाहू शकता आमच्या मेगा स्क्रीन वरती। कॉंग्रॅच्युलेशन रत्नेश।
अजय घानाडे या ठिकाणी आहात का?